महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल मध्यरात्री अचानक दिल्लीवारी केली। मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांनी दिल्लीत अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। ही भेट अचानक का, मध्यरात्री नेमकं काय झालं या चर्चांनी सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळलंय। मुंबईतही अचानक राजकारण बदलल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। काल मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली। त्याचवेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। रात्री 1 वाजता ही भेट झाल्यानं राज्यात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। ही चर्चा 40-45 मिनिटं चालली। इतक्या मध्यरात्री झालेल्या या भेटीत काय घडामोड घडली याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली। अमित शहा 2 दिवसांपूर्वीच पुण्यात येऊन गेल्यानंतर काल मध्यरात्री अजितदादा अचानक दिल्लीला का गेले या चर्चा आता वाढल्या। सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। दिल्लीतही सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत। त्यातच आता मध्यरात्री अजित पवार यांच्या धावत्या दौऱ्यानं राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। रात्री 1 वाजता त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली। 40-45 मिनिटे ही भेट झाली। दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेलं नाही। सकाळी 8 वाजता अजितदादा लगेच मुंबईतही हजर होते। त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित असल्याचे समजते। अमित शहा हे नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले। पुण्यात त्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं। त्यानंतर लागलीच अजित पवार यांनी दिल्ली वारी केल्यानं चर्चा रंगली। विधानसभेत राष्ट्रवादीच्या पारड्यात किती जागा असतील याविषयीची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला अपेक्षित यश आलं नाही, तर दुसरीकडे भाजपने विधानसभेसाठी जोरदार आघाडी उघडली आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना सक्रिय झाली आहे। त्यातच जागांचे त्रांगडे होऊ नये यासाठी तीनही पक्ष संवाद ठेवत आहेत। त्यामुळे विधानसभेला अधिकाधिक जागा मिळाव्यात यावर अमित शहा आणि अजित पवार यांच्या भेटीत चर्चा झाल्याचं कळत आहे।